चंद्रपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे, तर उद्या होणाऱ्या सभेसाठी भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे। 16 एकरच्या परिसरामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी जनतेला संबोधित करणार आहेत। चंद्रपुरामध्ये सुधीर मुनगंटीवारांचा प्रचार जोमाने सुरू आहे, तर राजुरामध्ये मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ सभा पार पडली आहे। यावेळेस नितीन गडकरींनी मुनगंटीवारांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे। तर मुनगंटीवार जर निवडून आले तर त्यांच्या मागे मोदी आणि माझे भक्कम इंजिन उभे राहणार असल्याचं त्यांनी मतदारांना सांगितलं। महाराष्ट्रामधील दिग्गज नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। स्वतः खडसेंनी आपल्याला पक्षप्रवेशाची माहिती न्यूज 18 लोकमतला दिली आहे। लवकरच खडसेंच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती मिळते। भाजप प्रवेश झाल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपाल पद दिलं जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। तर खडसेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त आजच निश्चित होणार असल्याची माहिती असून भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होऊ शकतो आणि त्यानंतर पक्षाकडून खडसेंवर राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवली जाईल। एकीकडे एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले, त्यातच त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे। कोणत्याही परिस्थितीत आपण भाजपमध्ये जाणार नाही, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिला प्रदेशाध्यक्ष असून याच पक्षात राहणार असल्याचं रोहिणी खडसेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचे आपल्याला काम करायचे, त्यांच्या लग्नात आपला साखरपुडा लावून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच विधानसभेच्या आगामी निवडणुकीचं विजन समोर ठेवून लोकांपर्यंत आपलं काम पोहोचवा, आपला प्रचार प्रसार वाढवा असा सल्ला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला। देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यावरून विनायक राऊतांनी निशाणा साधलाय। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुधारण्याचं स्वप्न फडणवीसांना पडलं होतं, मात्र अर्थव्यवस्था सुधारली नाही, उलट कोरोना काळात सगळ्या खासदारांचा निधी बंद केला, विरोधी पक्षांची मुस्काट दाबी केली अशी टीका विनायक राऊतांनी केली। नाना पटोलेंनी खासदार संजय धोत्रेंबाबत केलेल्या वक्तव्याचा चित्रा वाघ यांनी चांगला समाचार घेतलाय। खालच्या पातळीला जाऊन वाईट वक्तव्य करणाऱ्या नाना पटोलेंनी जनतेची माफी मागावी असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला। आनंद गीते यांचा पराभव निश्चित आहे असं वक्तव्य आमदार योगेश कदम यांनी केलं आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत मी आणि रामदास कदमांनी काम केलं नसतं तर अनंत गीतेंचा 25,000च्या फरकानं पराभव झाला असता अशी टीका सुद्धा योगेश कदम यांनी केली। छत्रपती संभाजीनगर शहराचा प्रारूप आराखडा एका महिन्यापूर्वी प्रसिद्ध झालाय, मात्र त्यातील गंभीर चुका आता हळूहळू दिसत आहेत। गावठाणच्या हद्दी TDR दिलेले रस्ते, नैसर्गिक नाले प्रारूप आराखड्यातून गायब असल्याचं समोर आलं। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावामधील पाणी पातळी 7 फुटांवर आली आहे। महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे नागरिकांवर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे। त्यामुळे आता मे महिन्यात गावांना पाणीपुरवठा कसा करायचा याचा गंभीर पेच पालिकेसमोर निर्माण झाला आहे। मुंबई आणि परिसरामध्ये तीव्र उकाडा जाणवू लागलेला असताना एका दिवसात तापमानात 2 अंशांनी वाढ झाली आहे। हवामान विभागाच्या सांताक्रूज केंद्रामध्ये 37 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। पुढील 4 दिवस राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। तर मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या सरी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असून पुणे, नाशिक, सांगली आणि सातारा भागात पावसाचा अंदाज आहे। सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 9 एप्रिलपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। सकाळी 6 ते दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान अवजड वाहनांच्या वाहतुकीमध्ये बंदी असणार आहे। मेट्रो प्रवाशांच्या मागणीनंतर आता सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ केली आहे। बेलापूर मेट्रो स्थानकामधून 1 तास तर पेंढर मेट्रो स्थानकातून अर्ध्या तासाची वेळ वाढवण्यात येणार आहे आणि सोमवारपासून नव्या वेळेनुसार मेट्रो धावणार आहे। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणानं वर्षभरामध्ये विक्रमी मालाची उलाढाल करून नवा उच्चांक गाठलाय। माल वाहतुकीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 6.27% वाढ झाली आहे। सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता नव्यानं आरक्षण निश्चित करून MPSC लवकरच सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर करणार आहे। त्याचप्रमाणे मागणीपत्र पाठवण्याबाबत प्रशासकीय विभागांना कळवण्यात आलं।
तर वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचे प्रकार घडू नयेत यासाठी आता मुंबई महापालिका सज्ज झाली आहे। महापालिकेच्या 14 रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी कोल्ड रूम बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नका असं आवाहन पालिकेनं केलं। मुंबई महापालिकेला मालमत्ता कर वसुलीचं उद्दिष्ट मार्च महिन्याअखेरपर्यंत गाठता आलेलं नाहीये, त्यामुळे आता पालिकेनं हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुन्हा लक्ष केंद्रित केलेलं असून 25 मेपर्यंत संपूर्ण महसूल जमा होईल अशी आशा पालिकेनं व्यक्त केली। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेच्या अखत्यारीमधील मुख्य हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे, तर हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवर काही लोकल रद्द करण्यात आले। भिवंडी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 6 विधानसभा मतदारसंघ येत असून या मतदान केंद्रांवर काम करणारे मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी 6 आणि 7 एप्रिल रोजी प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आलं होतं। मात्र या प्रशिक्षणाला दांडी मारल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिल्यानं कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ आणि सावंतवाडीमधील मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं, तर यावेळेस मतदानादरम्यान पाळावयाच्या सूचनांची त्यांना माहिती देण्यात आली आहे, तसंच त्यांच्या शंकांचं निरसन सुद्धा करण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यामधील नदीकाठच्या शेतकऱ्यांना 6 तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला, त्यामुळे आता भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। 2023च्या पीक विम्याची रक्कम तालुक्यामधील 22,524 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे आणि पहिल्या टप्प्यात 15 एप्रिलपासून रक्कम खात्यात जमा होईल अशी माहिती पीक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे यांनी दिली। मावळमध्ये यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे यंदा गव्हाचं विक्रमी पीक आलं, तर हवामान खात्यानं दिलेल्या अवकाळी पावसाचा इशारा आणि वातावरण बदलतं पाहता शेतकऱ्यांची गहू काढणीची लगबग दिसून येते। मावळमधील गव्हाला पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या मार्केट यार्डात मोठी मागणी। तर गेल्या 6 महिन्यांपासून शासकीय दिरंगाईमुळे राईस मिल उद्योग बंद असून शासनही त्याच्याकडे दुर्लक्ष करते, त्यामुळे आता लाखो लोक बेरोजगार झालेत। जर शासनानं दिलेलं आश्वासन पाळलं नाही तर मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा कामगारांनी दिला। सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेल्या लोणावळ्यामध्ये सुद्धा आता सूर्य आग ओकतोय। सलग सुट्टीमध्ये देशभरातून पर्यटक लोणावळ्यात येतात, मात्र तापमान वाढीमुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड झालाय। उन्हाळा सुरू झाल्यामुळे आता माठांची मागणी सुद्धा वाढली आहे। माठ बनवण्यासाठी लागणारा भुसा, माती यांचे भाव वाढल्यामुळे माठाच्या किमती सुद्धा वाढल्यात। यंदा माठाच्या किमतींमध्ये जवळपास 20 ते 22% वाढ झाली। मावळच्या टाकवे गावात विहिरीमध्ये पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर संजय चव्हाण असं मृत तरुणाचं नाव आहे। उकाड्यानं बेजार झाल्यामुळे तो पोहण्यासाठी गेला असताना ही दुर्घटना घडली। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे, तर या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शिधावाटप दुकानामधील धान्य शिधापत्रिका धारकांना न देता धान्याचा काळाबाजार केल्याचा प्रकार उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 परिसरात उघडकीस आलाय आणि या प्रकरणी शिधावाटप निरीक्षकाच्या तक्रारीवरून संजय गुप्ता विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। संभाजीनगरमधील खुलताबाद येथील पंचायत समितीच्या कार्यालयास आग लागलेली असून या आगीमध्ये समाज कल्याण विभागाची गेल्या 7 वर्षांमधील महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाली, तर या कार्यालयात कुणीच नसल्यामुळे नक्की आग कुणी लावली याचा अद्याप उलगडा झाला नाही। लोणावळ्यामध्ये श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात झाली। या उत्सवानिमित्तानं आता मुख्य मंदिराला आकर्षक रोषणाई तसेच रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली। एकनाथ खडसे यांचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे संकेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले, आणि 9 एप्रिलला चंद्रपूरमध्ये होणाऱ्या सभेत खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील तर खडसे पुन्हा मूळ विचारधारा स्वीकारत असून आम्ही त्यांचे स्वागत करू असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं। एकनाथ खडसे यांची तब्येत ठीक नाहीये हे रोहिणी खडसे यांच्याशी चर्चा झाल्यावर समजले। मला त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती समजली, बाकी त्यांच्या बोलण्यातून खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील असं जाणवलं नाही असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं। महाविकास आघाडीमधील सगळे पक्ष एकजुटीनं प्रचार करतायत। जनतेनं ही निवडणूक हाती घेतली असून महायुती विरुद्ध जनता अशी निवडणूक होत असल्याचं अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं। दरम्यान एकनाथ खडसेंवर प्रश्न विचारला असता कोल्हेंनी बोलणं टाळलेलं।
उभाटा गटाचे नेते बबनराव घोलप यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय. दरम्यान एकनाथ शिंदे सर्वसामान्यांच्या पाठीशी असतात. मध्यंतरी मी काही प्रश्न मांडले तर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या कामांचा धडाका पाहूनच शिवसेनेत प्रवेश केल्याचं भावना घोलप यांनी व्यक्त केली. येत्या 8 दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडतील. ठाकरे गटाचे काही आमदार शिवसेनेमध्ये येतील असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे आणि संजय निरुपम यांच्या बाबतीत सुद्धा 2 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल असंही ते म्हणाले. राऊतांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सांगलीमध्ये काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान संजय राऊतांविरोधात संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहेत. यावेळी विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या विजयाच्या घोषणा दिल्या गेल्या. सांगलीमध्ये कोण नाराज आहे हे मला माहिती नाही, परंतु जे नाराज असतील त्यांची नाराजी लवकरच दूर केली जाईल असं वक्तव्य धर्मराव बाळात्रम यांनी केलं. नाना पटोलेंना मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडत असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला.